हाय. जय भीम सगळ्यांना. तर आज मी आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाले अंतर्गत उपस्थित आहे आणि माझ्या पेजवरनं म्हणजे माझ्या फेसबुक प्रोफाईलवरनं मी बोलणार आहे आणि आयोजक ते लाईव्ह पार्टी करून लोकांपर्यंत पोहोचवणार. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना क्रांतिकारक जय भीम. माणसाला माणसाच्या रांगेत आणून बसवणाऱ्या सगळ्या महामानवांना अभिवादन. आणि मी विषयाकडे वळते. 40-41 लोक आपण जमलेलो आहोत. मला असं वाटतं की बोलायला हरकत नाही. तर अण्णाभाऊ साठे वैयक्तिक माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान ठेवतात. कारण की मी एका घिसडी समाजातली आहे आणि माझ्या घडण्याच्या काळामध्ये जी सुरुवातीला पहिली 2 पुस्तकं माझ्या हातात आली त्यातलं एक होतं समग्र अण्णाभाऊ साठे आणि दुसरं होतं माझी आत्मकथा. तर माझी आत्मकथा कळण्या इतकी बौद्धिक क्षमता त्यावेळेस माझ्याकडे नव्हती. पण अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मला ते माझं खूपसं वाटत होतं. कारण की त्यातले बरेचसे किस्से, बऱ्याचशा घटना ह्या मी आजूबाजूला माझ्या आजूबाजूला पाहत असते होते आणि त्या काळामध्ये म्हणजे किशोरवयीन अवस्थेमध्ये मला ते साहित्य खूप जवळचं वाटायला लागलं. त्यातल्या त्यात प्रामुख्याने मला नेहमीच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्रिया ह्या प्रभावित करणाऱ्या राहिलेल्या आहेत, जगण्याची हिंमत देणाऱ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं मी लढण्याचं बळ घेतलेलं आहे. त्या व्यवस्थेला लढत संपल्या असतील, हरल्याही असतील बऱ्याच वेळा, पण त्या लढल्या. ह्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर खूप प्रभाव राहील. तशी मी इतकीशी मोठी नाही आहे, माझी साहित्यात खूप मोठी कामगिरी नाही, मी खूप मोठी नाही आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्रियांचं स्थान ओळखण्या इतकी आणि समजण्या इतकी तरी नक्कीच मी मोठी नाही आहे. पण मी पहिल्यांदा तो प्रयत्न करते त्याच्यावर बोलण्याचा. माझं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील फेवरेट कॅरेक्टर डोळे नावाची त्यांची एक जी कथा आहे ती मला खूप फेवरेट. त्याच्यातली गीता मला खूप महत्त्वाची वाटते आणि खूप जीवाभावाची जवळची माझं कॅरेक्टर आहे ते गीता. त्याच्यानंतर सुभद्रा, लीला, चित्रा ही बरीचशी कॅरेक्टर माझ्या आयुष्यामध्ये, पण स्पेशली जो गीतावर जीव आहे माझा तो इतर कुणावर तितकासा बसला नाही. त्या तुलनेने जर तुलना करायची झाली तर डोळ्यांमध्ये, तिच्या डोळ्यांमध्ये लोक गुरफटत जातात आणि त्याचा होणारा तिला त्रास, तिच्या संसारावर होणारा त्याचा परिणाम, नवऱ्याचा संशय असणं आणि एक बाई घरातनं बाहेर पडणं, हे खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. माझ्या आजूबाजूला ज्या स्त्रिया मी बघत होते उंबऱ्याच्या आत दडणाऱ्या, राहणाऱ्या, लढणाऱ्या, अंतर्गत लढणाऱ्या, आणि ती लढाई जशाच तशी साहित्यामध्ये आणण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. सगळ्यात महत्त्वाचं त्या अगोदर जे काही मी वाचत होते त्याच्यामधल्या नायिका गोऱ्या गोमट्या, खूप सारं आदर्शवादाचं ओझं घेऊन चालणाऱ्या, छान शौकीन डोक्यावर पदर घेऊन माजघर ते किचन, स्वयंपाकघर ते माजघर असला त्यांचा प्रवास असलेल्या. पण अण्णाभाऊ साठेंमुळे मला
इळा खुरप हातात घेऊन वावरात निंदणार खुरपणारी नायिका पाहायला मिळाली. द धन्याच्या बरोबरीला दगड फोडणारी नायिका मला बघायला मिळाली. सावळ्या रंगातही सौंदर्य असतं ह्या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला तळागाळात जनमानसात नेऊन पोचवण्याचं आणि रुजवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याने केलं आणि त्यातनं सौंदर्याच्या वेगळ्या परिभाषांना जन्म दिला असं मला वाटतं. आणि ते त्या काळासाठीही आणि आजच्या काळासाठीही आमच्यासारख्या अनेक पिढ्यांना आमच्या असण्याच्या न्यूनगंडातून बाहेर काढणारा आहे. आम्हाला आमच्या जगण्यातील संघर्षाशी तोंड देण्यासाठी ताकद देणारा आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्या मला फकीरामधली नायिका असेल, फकीराचा नायक जितका महत्त्वाचा आहे, म्हणजे नायक प्रधान जरी कथा असल्या तरी त्यातल्या नायिकांचं महत्त्वसुद्धा अण्णाभाऊ साठे बाहुलीसारखं नाही ठेवत. तिलाही तितक्याच महत्त्वाचं स्थान त्या कथेमध्ये आहे. ती तेवढीच महत्त्वाची भूमिका त्या कथांमध्ये निभावते असं मला वाटतं. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी एकंदर अगदी मुंबईला सुद्धा त्यांची लाईट गेली आमच्याकडे आणि मला 2 मिनटं द्याल तुम्ही लाईटचा बंदोबस्त. कुणाच तरी मोबाईल द्या ना. हां घेऊन ये नाही कोणाच पटकन इथे चार्जिंगला कोणाचा असेल तर तो आधी काढू. लाईट गेलेली आहे. MSCBची कृपा झाली आणि आमच्याकडे लाईट गेली. सो मध्ये सगळ्यांनी ज्यांनी मला जय भीम केले त्यांना जय भीम, ज्यांनी जय जिजाऊ केलं त्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय लहूजी, सगळ्या महापुरुषांच्या नावाचा जय जयकार आणि आपल्या जनजीवनामध्ये ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांचा जय जयकार आपण केला पाहिजे. तर मला असं वाटतं की आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. बॅटरी येईपर्यंत आपण असंच बोलूयात. समजा की व्हिज्युअल नाही आहे. सो ह्या सगळ्या नायिका तर ह्या सगळ्या नायिका जगण्यातला संघर्ष मांडणाऱ्या आहेत. मी त्यांचे काळोख नावाचं एक नाटक वाचलं होतं आणि त्याची एक रिहर्सल पण पाहिली होती की त्यात पुलासाठी काम करणारी जी लोक आहेत, मोठ्या मोठ्या ब्रिजसाठी काम करणारी जे मजूर आहेत, त्या कामगाराच्या व्यथा सांगणारं ते एक नाटक होतं. पण त्यातली नायिका जी मुलासाठी तडफडतीये, जिचा संघर्ष म्हणजे 2 नायिका आहेत त्याच्यामध्ये, त्या दोन्ही नायकांचा संघर्ष इतका भारतीय स्त्रीला रिप्रेझेंट आणि तिचा संघर्ष भाकरीपासून ते जगण्यापर्यंतचा दाखवणारा आहे. तिच्या चारित्र्य हननाची जी काही सामाजिक आणि राजकीय कारणं आहेत, त्याच्यात जात आलं, वर्ग आलं, लिंग भेदभाव आला, या सगळ्यांचं विवेचन स्वतःच्या कथांमधनं करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. त्यांनी या सगळ्यामध्ये बाईला कुठेच उपभोग्य नाही बनवलं. त्यांनी त्यांच्या कथांमधनं, कादंबऱ्यांमधनं, त्यांच्या लिखाणामध्ये बाईला नेहमीच योद्धा म्हणून रिप्रेझेंट केलं. त्यांच्या सर्व म्हणजे मला असं वाटतं की माणूस म्हणून पाहण्याचा आणि तिचं एकंदर नायिका म्हणून तिचं सामाजिक स्थान हे अधोरेखित करून तिला डेव्हलप करण्याचं काम, म्हणजे तत्कालीन परिस्थितीत जे काही लेखक होते त्यांच्या तुलनेने कितीतरी पुढची विचारधारा अण्णाभाऊ साठेंच्या लेखनामधनं आपल्याला बघायला मिळते. मधल्या खूप काळामध्ये मी परत रिवाइंड नाही केलेलं वाचन, त्यांचं परत हे नाही केलेलं, त्याच्यामुळं फारसं हे नाही. पण जेवढ्या नायिका माझ्या लक्षात आहेत त्या संदर्भाने मी तुम्हाला बोलणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की स्त्रीवाद आणि बाकीच्या गोष्टी असतात, जसे की स्वतःच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या गोष्टी असतील, स्वतःच्या जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याच्या असतील, स्वतःच्या आवडीनिवडीच्या संदर्भातल्या असतील किंवा अगदी जीवनातल्या संघर्षाच्या संदर्भातल्या असतील, या सगळ्याच्या संदर्भाने
स्वतःची चॉईस आणि स्वतःची निर्णय क्षमता असलेल्या नायिका अण्णाभाऊ साठेंच्या आहेत. इवन त्यांची एक जी लावणी आहे मैना, त्यामधलं येणारं जे वर्णन आहे रंग गव्हाळा, मला असं वाटतं की हा एका शब्दावर सुद्धा आपण पूर्ण भारतीय सौंदर्यशास्त्र, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र आणि अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र या लेवलला आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. कारण की गव्हाळ्या रंगाला नेहमीच दलित, शूद्र किंवा सेकंडरी रिप्रेझेंटर म्हणून रिप्रेझेंट करण्यात आलं होतं साहित्यामध्ये. त्या गव्हाळ्या रंगाला नायिका म्हणून रिप्रेझेंट करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्या गव्हाळ्या रंगाला योद्धा म्हणून रिप्रेझेंट करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि त्यांच्या साहित्यातनं स्त्री कामगार, म्हणजे नुसतं स्त्री नाही तर स्त्री कामगार, स्त्री गृहिणी आणि स्त्री सामाजिक पत असलेल्या स्त्रिया, या सगळ्यांच्या प्रश्नांना त्यांनी अधोरेखित करून समाजासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे, जे की आजच्या घडीला सुद्धा मोठ्या मोठ्या लोकांना जमत नाही. नक्कीच मी माझ्या परीने हे सगळं समजून घेण्याचा मी जेव्हा प्रयत्न करत होते तर मला दिसत होतं की एकीकडे पातिव्रत्य, परंपरा, संस्कार, संस्कृती, सदाचार, वंश आणि बीजशुद्धी असलं सगळं ओझं दिलेलं साहित्यामधनं सुद्धा अशा नायिका इतर ब्राह्मणी साहित्यामध्ये आहेत. तर स्वकर्तृत्व, नैतिकता, संघर्ष, त्यात स्वाभिमान आणि ह्या सगळ्या गोष्टी जोपासणाऱ्या नायिका अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये बघायला मिळतात. मी माझ्या परीने बोलण्याचा प्रयत्न करते, जसं मला आठवतंय, सुचतंय, मी बोलतीये. तर हां, मराठी वक्तृत्व माझं छान आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि काही होणार, कारण की बऱ्याच मर्यादा आहेत माझ्याही मराठीला. मी इतकी काही शिकलेली नाही आणि जसं माझा प्रयत्न आहे भविष्यामध्ये नक्कीच ते काही शब्दसुद्धा सुधारतील अशी आपण अपेक्षा बाळगूयात. तर अण्णाभाऊ साठेंनी महिलांच्या बाबतीमध्ये जसं सबलीकरण असेल, स्वावलंबन असेल, स्वाभिमान असेल, सौंदर्याची व्याख्या, परिभाषा असेल, ही पूर्णतः बदलून टाकली आणि वेगळ्या स्वरूपामध्ये स्त्री तुम्हाला आम्हाला बघायला मिळाली. मग त्यातल्या अगदी म्हातारे कॅरेक्टरसुद्धा अगदी खूप महत्त्वाचे आहेत, जे की खूप अनुभवाचे बोल सांगतात. तर ह्या साहित्यातनं, म्हणजे या साहित्याला नंतरच्या काळामध्ये त्या पद्धतीने तितकंसं खूप कमी लोक न्याय देऊ शकलेत. अण्णाभाऊ साठेंच्या लेवलचं आणि तशातल्या नायिका उभा करण्याचं काम त्याच्यानंतरच्या काळामध्ये करण्यात आपण असक्षम ठरलेलो आहोत. कारण की नंतरच्या काळात आलेली भांडवली व्यवस्था ही परत स्त्रियांना उपभोग्य आणि भांडवली म्हणून रिप्रेझेंट करण्यातच खुश राहिली. त्यांनी तिच्या संघर्षाला फारसं महत्त्व दिलं नाही. तिच्या आहार, विहार, पेहराव या सगळ्यांना प्राधान्य देऊन भांडवली व्यवस्थेची बीज त्या साहित्यातनं बायकांमध्ये कशी रुजवली जातील, चांगल्या बाईच्या कन्सेप्ट आणि चांगल्या बाईच्या जीवनाच्या कन्सेप्ट या साहित्यातनं खूप भांडवली पद्धतीनं रुजवण्यात आल्या. मग तिचा चुलीचा चौथरा किंवा तिच्या चुलीचा जो काही ओटा असेल तो निघाला, किचन ओटा आला. तिच्या कपड्यांमध्ये तिला बांधण्यात आलं. तिच्या शब्दांमधले शालीनता टाकून तिला खूपच सुसंस्कृत वगैरे बनवण्याचा प्रयत्न करण्यात. ज्या पद्धतीने स्त्री मर्यादा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मोडलेल्या दिसतात, मग त्या माणूस म्हणून असतील, बाई म्हणून असतील किंवा तिच्या व्यक्ती म्हणूनच्या असतील, त्या मर्यादा नंतरच्या साहित्यामध्ये मोडताना दिसत नाहीत. त्यानंतरचं साहित्य हे परत स्त्रीला गुलाम बनवण्याच्या मानसिकतेतनं लिहिल्या गेलेलं आहे असं मला वाटतं.
मी मध्ये मध्येच कमेंट्सकडे पण लक्ष ठेवते. तर या सगळ्यांवर आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मला घेतो, त्यातनं ज्या पद्धतीने आपण बोलतो, मला असं वाटतं की परत एकदा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातली स्त्री लिहायला घेणं खूप गरजेचं आहे आणि ती आजच्या क्रायटेरियामध्ये खूप महत्त्वाची आहे. 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 2-3 दिवस मागच्या आठवड्याभरापासून या माध्यमांवर फेसबुकवर स्त्रियांविषयी आणि स्त्रीवादाविषयी खूप साऱ्या उलटसुलट चर्चा चालू आहेत आणि लोक त्याच्यामध्ये समज गैरसमजातनं किंवा कळत नकळतपणे सबकॉन्शियस माइंडमध्ये लपलेल्या पेट्रियार्कीला बाहेर काढतात. तर ही पेट्रियार्की छुप्या पद्धतीने आत्ताच्या साहित्यातनं आणि आत्ताच्या लिखाणातनं पुरुषांच्या मानसिकतेमध्ये जडवली जाते, ती तशी मानसिकता बनवली जाते आणि ही जर फोडून काढायची असेल तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री परत एकदा लेखनात येणं खूप महत्त्वाची आहे. तिचा इळे कमरेला ठेवण्याचा जो काही हे आहे तसा आजच्या काळामध्ये हा इळा कमरेला ठेवणं म्हणजे पेनाचा इळा कमरेला ठेवणं तिने खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या काळामध्ये गीताला तिचे स्वप्न पाहणारी डोळे, तिला जगू पाहणारी डोळे, तिला सौंदर्य बहाल करणारी डोळे आणि तिच्या स्त्रियत्वाला नजर देणारी डोळे काढायला भाग पाडणारी व्यवस्था आजही तितक्याच मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. आजही स्त्रियांना त्यांची स्वप्न काढून ठेवावी लागतात इथल्या सोसायटीच्या समोर. आजही इथल्या स्त्रियांना सुरक्षित वातावरण नसल्या त्यांच्या ओढीचे, स्वप्नाचे, आकांक्षांचे पंख डोळे काढून इथल्या व्यवस्थेच्या हातात द्यावे लागतात, कारण की कुणी आपल्याकडे तसं बघू नये, तसं आपली अवहेलना होऊ नये म्हणून आज संघर्ष करतात. स्मशानातील सोनमधली जी गृहिणी आहे ती तितकाच संघर्ष करताना आपल्याला दिसते. काळोखमधल्या तर सगळ्या दोन्ही नायिका तितक्याच संघर्ष करणाऱ्या आहेत. सुभद्रा तितकाच संघर्ष करणारे, चित्रातही तसंच आहे. ह्या सगळ्या नायिका आपल्या आजूबाजूच्या नायिका, त्यांनी प्रोफेशनल म्हणजे काय म्हणतात ना, ज्या स्टेबल आहेत अशातल्या नायिका अण्णाभाऊ साठेंनी लिहिल्या नाही. नकळत खूप साऱ्या सांकेतिक भाषांमध्ये स्त्रीच्या मर्यादा तोडणाऱ्या नायिका आपल्यासमोर मांडल्या असं मला वाटतं. तर या संदर्भाने लिखाणाची आज आपल्याला खरंच खूप गरज आहे. जरी समाज त्या अंगाने बोलायला मागत नसला, नव्या प्रकारच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची झालर आजच्या स्त्रियांवर चढवली जाते. म्हणजे त्यांना सोयीनुसार शिक्षणात सूट आहे, त्या सोयीनुसार कामगार म्हणून कामही करत असतील, त्या सोयीनुसार ब्राह्मणी सौंदर्यशास्त्रात चपखल बसत असतील, त्या सोयीनुसार चांगल्या गृहिणी म्हणून त्यांना कपड्यांमध्ये सूट दिलेली असेल, तरी पण त्यांच्या शोषणाचे पर्याय आता बदललेले आहेत. आज त्यांच्याकडे वेगळ्या अँगलने पाहिलं जातं आणि हे नवे पर्याय जे काही आहेत, ज्या नव्या भांडवली पद्धतीमध्ये स्त्रियांकडे उपभोग्य म्हणून पाहणारी जी नवी दृष्टी आहे, ही यातनं होणारं जे शोषण आहे याचा अभ्यास करून परत एकदा अण्णाभाऊ साठेंच्या दृष्टिकोनातनं मांडणी होणं खूप महत्त्वाचे असं मला वाटतं. आज म्हणजे आपण बायकांच्या छोट्या कपड्यांवर बोलतो, पण बायकांना छोटे कपडे घालण्याची मानसिकता कोण तयार करतं याच्यावर मेकअपवर बोलतो, पण बायकांना मेकअप करण्यासाठी कुणी भाग पाडलं किंवा कोण तशी मेंटॅलिटी तयार करतं, कुणी तयार केली सौंदर्यशास्त्राची ती संरचना, त्या संदर्भाने आपण बोलत नाही. आपण बायकांना आज स्वतःच्या शरीरासोबत वेगवेगळे प्रयोग करताना पाहतो, पण त्या शरीररचनांना
सुंदर म्हणलं जातं, ही मांडणी कुणी केली आणि कुणी बायकांमध्ये रुजवलं की अशा स्त्रिया फक्त सुंदर असतात म्हणून. तर या सगळ्या संसाधनाचा आणि या सगळ्या माध्यमांचा आपण परत एकदा विचार केला पाहिजे. काय झालं म्हणजे तुम्ही बऱ्याचशा सिनेमामध्ये पाहत असाल तुम्ही की बलात्कार झाल्यानंतर नायिका आत्महत्या करते किंवा ती स्वतःचा खून करून घेते, बर्बाद हो गे लुट गई म्हणते. तर अशी भेकड नायिका समाजासमोर उभं करण्याचं काम इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठेंची नायिका एकदा त्याच्या विरुद्ध जाऊन ती संघर्ष करते, ती लढते स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या प्रतिशोधासाठी, स्वतःला जे योग्य वाटतात ती मार्ग ती चाचपडून पाहते. तर आज या बायकांना काचेचं भांडं म्हणणं किंवा बायकांना त्यांच्या ठेवणं, त्यांना घरातल्या शोपीसच्या वस्तूसारखंच रिप्रेझेंट करणं, मग ते टी व्हीतून असेल, सिनेमात नसेल किंवा साहित्यात नसेल, पण हे सगळं फोडून काढण्यासाठी आज अण्णाभाऊ साठेंची खूप गरज आहे आपल्याला, जेणेकरून खरी लीला, चित्रा, सुभद्रा, गीता आपल्या समोर येतील आणि प्रश्न मांडतील. आणि ह्या प्रश्न मांडणाऱ्या महिलांना पचवण्याची ताकद इथल्या पुरुषामध्ये पण इतकं गरजेचं आहे. म्हणजे मला खरंच खूप भारी वाटतं हे की अण्णाभाऊ साठे स्वतः पुरुष असून संघर्ष करणाऱ्या महिला लिहितात आणि आज लिहिणाऱ्या महिला संघर्ष करणाऱ्या पुरुषांना नकोशा वाटतात, ते त्यांच्या विरोधात सुद्धा बोलतात. तर हा अनुभव आपण जवळून घेतोय. तर मला असं वाटतं की त्या विरोधात पुरुषांनी स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. त्यांनी अण्णाभाऊ साठेंना जर तुम्ही मानत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही बायकांच्या बरोबरीने बायकांच्या संघर्षासाठी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे वारसदार म्हणवण्याच्या काबिल आहात. कारण की आजही अण्णाभाऊ साठेंना फॉलो करणारी जी लोकं आहेत, अण्णाभाऊ साठेंना आमचं म्हणणारी जी लोकं आहेत, त्यांच्या स्त्रियांची स्थिती काय आहे, त्यांच्या स्त्रियांना खरंच अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यात दिलेलं फ्रीडम त्यांच्या जगण्यात आले का? उलट ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला, ब्राह्मणी सोकॉल्ड संस्कार सदाचाराच्या नादाला लागून नंतरच्या काळात ज्यांना नोकऱ्या मिळाल्या, स्टेबिलिटी आली, त्यांनी स्त्रियांना बंदिस्त करून परत घरात ब्राह्मणी गुलामीच्या स्वाधीन केलं आणि घर, चूल आणि मूल असं बांधून टाकायचं काम अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायी म्हणवणाऱ्या लोकांनी सुद्धा केलं. त्यातनं लिडरशिप उभी राहू दिली नाही, त्यातनं संघर्ष करणाऱ्या महिला उभ्या राहून दिल्या नाही, त्यातनं कामगार नेत्या उभ्या केल्या नाही, त्यांनी त्यातनं महिलांना घडू दिलं नाही. नावापुरता, सोयीपुरता आणि जगण्यापुरता अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा वापर नंतर येणाऱ्या त्यांच्या पिढ्यांनी केलेला दिसतो आपल्याला. कारण की आजही महिलांवर होणारे शोषण किंवा बाकीच्या गोष्टी तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जनसमुदायामध्ये आपल्याला दिसतात. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं फक्त जय जयकारापुरता किंवा नावा अस्मितेपुरतं अण्णाभाऊ साठेंना जोपासून नाही चालणार. तर अण्णाभाऊ साठे आपल्या जगण्यात आणावे लागणार आहेत आणि पूर्वीप्रमाणे आपल्या महिलांना आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभं करायचं काम करावं लागणार आहे. आणि हेच काम अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यात लिहून ठेवले असं मला वाटतं. तर थँक्यू. नक्कीच मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे त्यांच्या साहित्यातनं त्या तत्कालीन परिस्थितीतला स्त्रीवाद किंवा स्वतंत्र स्त्रीचं चित्रण रंगवत होते. तर त्याच्यानंतर त्यांनी जो जग बदल गालुनी घाव मला सांगून गेले भीमराव हा जो मार्ग त्यांनी स्वीकारला तोही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण की आंबेडकरवादाने ज्या पद्धतीने स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, संविधानाच्या माध्यमातून हिंदू कोड बिल असेल, बाकीचे मार्ग असतील, तर ते स्वातंत्र्यसुद्धा स्वतःच्या लिखाणात आणण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं आणि ते खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. तर अण्णाभाऊ साठेंना मानणाऱ्या स्त्रीनी ते जिकडे गेले तिकडे जात
आजच्या घडीला बाबासाहेबांच्या पाठीमागं बाबासाहेबांच्या सोबत येणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर तितकीच जबाबदारी ही आज घडीला आंबेडकरवादी जितकी तरुण आहेत त्या सगळ्यांचीही वाढते की त्यांनी ह्या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला टिकवून ठेवून आपल्या साहित्यात, आपल्या जगण्यात, आपल्या बोलण्यात आणणं आणि रुजवणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. क्षुल्लकशा याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रामुख्याने दोन्हीकडे पण महिलांना लिडरशिप डेव्हलपमेंट करणं हे साहित्यातनं येणं खूप गरजेचं आहे. मग ती कुठल्याही पातळीची असेल, कामगार पातळीवरची असेल, मग ती औद्योगिक क्षेत्रातली असेल, मग ती साहित्य क्षेत्रातली असेल किंवा राजकारणातली असेल, सगळीकडची लिडरशिप पुढं आणणं, त्यावर बोलणाऱ्या महिला उभं करणं, मला असं वाटतं हेच अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न असावं. म्हणून त्यांच्या सगळ्या नायिका बोलत्या नायिका आहेत, एकही मुकी गुंगी बहिरी नायिका नाही आहे, त्या लढणाऱ्या नायिका आहेत. मला माझ्या अल्पमतीला जसं जमलं मी तसा हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी पाऊण तासाच्या जवळपास बोललेली आहे. तरीही मला असं वाटतं की तुम्हाला जर आता काही बोलायचं असेल तर नाही, पाऊण तास नाही, 57 झालेत, म्हणजे अजून फक्त अर्धा तासही नाही, 7:30ला सुरुवात. मला वाटलं खूप वेळ झाला, कारण की मला खूपसं काही बोलता येत नाही आहे या विषयावर. माझा अभ्यास तसा कमीही म्हणू शकतो, पण मला एवढं कळालेलं आहे की भारतीय स्त्रीला जर संघर्ष करणारी स्त्री, योद्धा आणि नायिका म्हणून पहिल्यांदा कोणी रिप्रेझेंट केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी इथल्या तळागाळातील स्त्रीला आपल्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं. महाराष्ट्राला शाहिरीची मोठी वैभवशाली परंपरा दिली. त्यांनी हलगी ढोलकीला देश विदेशापर्यंत नेऊन पोचवलं. त्यांनी कामगार लढे उभे केले. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या एकंदर लढ्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका उभी केली. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकंदर अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या अनुयायांना बाबासाहेबांचा मार्ग दाखवून खूप मोठं काम केलं आणि ते खूप महत्त्वाचं काम होतं भारतीय एकंदर राजकारणामध्ये. अर्थात सगळेच लोक अण्णाभाऊ साठेंच्या मागे बाबासाहेबांसोबत आलेत अशातला भाग नाही. काहींनी त्यांचा सोयीस्कर वापर केला. त्यांच्या नायिका वाचून सुद्धा स्वतःच्या महिलांचा सोयीस्कर वापर केला आणि हे खूप वाईट आहे आपल्यासाठी असं मला वाटतं. सो तुमचे काही प्रश्न असतील तर त्या संदर्भाने आपण बोलूयात. माझ्याकडनं मला एवढंच बोलता आलेलं आहे. काही मुद्दा मिळाला तर मला त्या संदर्भाने बोलता येईल असं. येस, माझ्याकडनं राहून गेली वैजयंता. त्या खूप महत्त्वाचं पात्र आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातलं. मी म्हणलं ना, मी खूप वर्ष झाले त्याच्या मधल्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य रिमाइंड नाही केलेलं. तर थँक्यू सो मच तुम्ही मला आठवण करू दिल्याबद्दल. आणि सगळ्यांनी एकदा वाचलं पाहिजे. मला असं वाटतं की वाचता वाचता ते जगलं पण पाहिजे की खरंच आपण आज आपल्या स्त्रियांना हे सगळं फ्रीडम देऊ शकतो का. असं जर आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया वागल्या तर त्यांना आपण काय म्हणू, असं मला असं वाटतं. इंग्रजीची वाट आहे आपली. गुड इव्हनिंग मॅम, यू आर एक्सप्लेनिंग प्रॉपरली. थिंक यू अण्णाभाऊ साठे, यू थँक्यू सो मच. काहीतरी चांगलं बोललं तेवढं कळालं.
जय लहूजी, जय भीम याच्यावर खूप सविस्तर शिकलेली लोक बोलू शकतात. ज्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर PhD केली आहे, त्यांनी त्यांच्यातलं स्त्रीजीवन खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासले, ते मला माझ्याहीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने बहुतेक मांडू शकतील. प्रिय दिशाजी, स्नेहा साहित्य साहित्य में स्त्री की भूमिका इस पर, कारण आणि ते खूप झालं नाही ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे. शिकलेल्या पिढ्यांनीही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री ज्या पद्धतीने समोर आणायला पाहिजे होती ती केली नाही. त्यांनी त्यांच्या सोयीचा स्त्रीचं चित्रण आपल्या साहित्यातनं, आपल्या कवितांमधनं, आपल्या बाकीच्या गाण्यांमधनं मांडलं. ज्यात त्यांना अपेक्षित असलेली स्त्री त्यांनी त्याच्यामधनं जनमानसांमध्ये रुजवण्याचं काम केलं. पण ज्यांनी अण्णाभाऊ साठेंना अभ्यासलं त्यांना अपेक्षित असलेली स्त्री लिहिण्याचं काम परत कोणी केलेलं दिसत नाही. नक्कीच मैनाचा उल्लेख मी केला, कारण की त्याच्याशिवाय महाराष्ट्राचा अण्णाभाऊ साठेंचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी त्यालासुद्धा म्हणजे अगदी मुंबई छक्कड त्यालासुद्धा त्यांनी स्त्रीची तुलना केली, स्त्रीसोबत तुलना केली आणि तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं. तर हेही तितकंच महत्त्वाचं असं म्हणतात. ते मुंबईला पुरुषही म्हणू शकले असते पण ते म्हणले नाही. मला रट्टा मारून म्हणजे मी दुपारी असा विचार करत होते की मी नाही का गुगलला सर्च करावं आणि बरंचसं त्याच्याबद्दलचं काहीतरी लिहून काढावं आणि मग त्यातलं घेऊन बोलावं म्हणून. पण परत म्हणलं की नाही, ही कॉपी पेस्ट होईल. माझ्या जगण्यात आणि माझ्या अनुभवातनं पाझरत आत्तापर्यंत ज्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांनी माझी संगत केली, मी फक्त त्याच्यावरच बोलेल, तेवढंच बोलेल आणि तेच रिप्रेझेंट करेल असं मी स्वतःशी ठरवलं होतं आणि ते मी करते आहे तुमच्यासमोर. मी माझं स्वतःचं शालेय शिक्षण 10वी झालेलं आहे आणि मी अण्णाभाऊ साठेंचं समग्र साहित्य वाचून आत्ता कमीत कमी 15 वर्षाच्यापेक्षा जास्त झालेली असतील. तर खूप वर्षांचं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा पूरक कधीतरी काही लाईन्स, काही ओळी, काही संदर्भ वाचायला मिळाले, एवढंच बस. तर मला असं वाटतं की आपण या प्रसंगानुसार आपण या सगळ्यांचा विचार करावा. नवीन अण्णाभाऊ साठे जन्माला येणं शक्य नाही, पण किमान त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या साहित्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. डिजेंडराइड, डी कास्ट आणि डी क्लास होण्यासाठीचा जो काही संघर्ष आहे तो त्यांच्या साहित्यातनं आला पाहिजे असं मला वाटतं. ही अपेक्षा आपण स्वतःकडनं ही सुद्धा बाळगूयात की त्यात भर पडेल आपली, असं मला वाटतं. सो पटापटापट अर्ध्या तासात सगळं बोलून घेतलं. 8 वाजून 4च मिनटं झाली, त्यातही कमी बोलले. कुणाला काही बोलायचे? मी जाऊ आता. व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा घटक कोणता वाटतं? तो कुटुंब, समाज, राजकारण, साहित्य, शासन. मला असं वाटतं की शिक्षण ही खूप महत्त्वाची बाब आहे स्त्रीच्या जगण्यामध्ये आणि ते शिक्षण फक्त नोकरीसाठी म्हणून केलेलं शिक्षण नाही, तर ते माणूस पण जिवंत करणारं शिक्षण असावं आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी चांगले शाळा, कॉलेजेस आणि शिक्षण साहित्य असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चांगलं साहित्य गरजेचं आहे. चांगल्या साहित्यासाठी
चांगलं साहित्य शिक्षणासाठी रेफर करण्यासाठी शासन महत्त्वाचं आहे आणि चांगल्या शासनासाठी चांगली माणसं राजकारणात येणं महत्त्वाचं आहे. तर आणि चांगली माणसं राजकारणात येण्यास आलं तर आपोआपच बाकीच्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. मला वाटतं प्राथमिकता स्त्रियांना शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या जगण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग त्यांनी निवडावा कुठला पर्याय, त्यांना राजकारणात यायचे, साहित्यात जायचे की काय. अन्नू फोन घेऊन जा, कोणाचा आहे तो. पॉलिसी बनणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून बायकांनी राजकारणात तितकंच लक्ष घातलं पाहिजे. कारण की बायका राजकारणात आल्या तर बायकांसाठी खूप साऱ्या योजना बनू शकतात, ज्यातनं त्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो, त्यांच्या जगण्यात सुधारणा होऊ शकतो. कारण की 50% बायका असूनसुद्धा राजकारणामध्ये मात्र विधानभवनात असतील किंवा लोकसभेत किंवा असतील किंवा विधानसभेत असतील 50% बायका नाही आहेत, निवडून येत नाहीत. तिथे जातीवर, वर्णावर, वर्गावर मतं डिवाईड होतात, पण बाईला लिडरशिप द्यायला आजही आपण मागे पुढे पाहतो. बऱ्याच वेळा आजही आपल्याला आपल्या ज्या बायका लिडरशिप करतात त्यातल्या खूप कमी बायका स्वावलंबनी डिसिजन घेतात. बाकीचे पुरुषच बायकांना पुढं करून उभं करतात, डिसिजन मेकिंग पॉवर पुरुषांच्याच हातात असते. तर असं आपल्याला पाहायला मिळतं. तर असं नाही व्हायला पाहिजे. तर बायकांनी सक्रिय होऊन निडर होऊन राजकारणामध्ये स्वतःचं भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच देशमुख भैया. बायकांच्या फ्रीडमच्या बाबतीमध्ये म्हणजे आता हे लाईव्ह पाहणाऱ्या 77 जणांपैकी किती महिला आहेत, म्हणजे आपण महिलांवर बोलतोय पण यातला महिलांचा आकडा जर काढला तर तो तुलनेने खूप कमी असणार आहे. तर मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना आपल्या हातात असलेल्या पेट्रियार्कीने दिलेल्या पितृसत्तेचा सकारात्मक वापर करत त्यांना फ्रीडम देणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे ते देतोय असंही वाटलं नाही पाहिजे आणि ते दिलं गेलंही पाहिजे. जय भीम कांबळेजी. अनिकेत हाय आला की. सो मी खूप कमी बोलली आहे पण मला उगाचच जास्त वाढवण्यात इंटरेस्ट नाही. मला जेवढं जमलं तेवढं मी बोलले आणि आय होप सो की मी माझ्या पद्धतीने माझ्या अल्पमतीने अण्णाभाऊ साठेंसारख्या महामानवानी लिहिलेल्या स्त्रीचं वर्णन करू शकले असेल. तुम्ही सगळेजण मला केव्हापासून ऐकताय. कुणाचे काही प्रश्न असतील तर अजून 5 मिनटं मी थांबेल, आपण बोलूयात. तर थँक्यू अमरजी. सचिन जय भीम सचिनजी. सो अशा पद्धतीने मला कळलेली अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री. थांबूया. हे आयोजन मारुती कसाब म्हणून माझ्या यादीतले एक मित्र आहेत, त्यांनी केलं होतं. खूप आग्रहाने त्यांनी मला या विषयावर बोलायला लावलं आणि त्यांची नियोजन करणारी टीम खूप महत्त्वाचं काम करते. म्हणजे मागच्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या विषयावरनं
म्हणजे पूर्ण ही व्याख्यानमाला महिनाभर चालणार आहे. तर ह्या महिन्याभरामध्ये वेगवेगळ्या विषय हाताळण्याचं काम या व्याख्यानमालेच्या अंतर्गत ते करतायत. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांपैकी जर कुणाला ह्या वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मारुती दादांना फॉलो करू शकतात. मारुती कसाब त्यांचं नाव आहे. आणि त्यांच्यासोबत वेगळी अजून टीम आहे 3-4 जणांची. त्यांची नावं मी लिहून नाही घेतली आणि मुखपाठ नाही आहेत मला. तर तुम्हाला त्यांच्याकडनं ती इन्फॉर्मेशन मिळेल आणि खूप सारे नवीन नवीन वेगळे वेगळे वक्ते पण तुम्हाला तिथे ऐकायला मिळतील असं मला वाटतं. त्या कर्तृत्ववान ठरण्यासाठी सुद्धा त्यांना किंमत मोजावी लागलेली आहे. स्त्री राखीव धोरण नसताना, शिक्षण नसताना काही स्त्रिया पुरातन हो नक्कीच. म्हणजे अगदी बुद्धाची आई, त्याची बायको, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आलेल्या गार्गी मैत्री असतील किंवा त्याच्यानंतर आजपर्यंत अगदी माता जिजाऊ असतील, आई रमाई असेल, सावित्रीबाई फुले असतील, अगदी म्हणजे अहिल्याबाई होळकर असतील, अशा ह्या महामातांचा इतिहास खूप मोठा आहे. अगदी संत जनाबाई असतील, सखूबाई असतील, ज्यांनी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला चौकात आणून ताशेरे ओढले. लिखाणाची साहित्य हातात नसतील तर मौखिक पातळीवर अभंग आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम बऱ्याच माता मावल्यांनी केले. तर तो संघर्ष खूप मोठा आहे आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागलेली आहे. तर आणि ती किंमत चुकवण्याची दानत त्यांच्यामध्ये होते. आजच्या महिलांना ती दानत तयार होण्याचं शिक्षण किंवा फ्रीडमसुद्धा आपण देत नाही आहोत. ताई, आज ज्या महिला राजकारणात आहेत त्या महिलांच्या समस्यांवर बोलत नाहीत, त्याही धर्मवादी भूमिकेत अडकल्या आहेत, याबद्दल माहिती द्या. सो मी मगाशीच सांगितलं दादा की ज्या महिला राजकारणात आहेत मोस्ट ऑफ त्यांच्या हातात डिसिजन मेकिंग पॉवर नाही आहे. त्या कुठल्या तरी पक्षश्रेष्ठीच्या, नवऱ्याच्या, सामाजिक प्रेशरच्या आड येऊन महिलांच्या प्रश्नाला दुय्यमत्व देत अल्गोरिदम मध्ये जे विषय आहेत त्याच्यावर जास्त बोलणं पसंत करतात. जे मेन स्ट्रीममध्ये ठेवतील कंटिन्यू तुम्हाला, त्याच्यावर बोलणं त्यांना जास्त आवडतं. महिलांच्या प्रश्नांवर नाही बोलत त्या. तर ती भूमिका सुधारवण्यासाठीच खूप महिलांचं प्रमाण वाढणं खूप गरजेचं आहे. तेव्हा ती स्पर्धा तयार होईल थोडीशी आणि मग महिलांवर बोलायला सुरुवात करतील असं मला वाटतं. भारतामध्ये महिलांचं राजकारण असला काही विषय नाही आहे फारसा. 1-2% असतील ज्या महिला स्वतः डिसिजन घेत असतील. मोस्ट ऑफ महिला ह्या पितृसत्तेच्या वाहक आहेत आणि त्याच्या पूरक असे निर्णय घेत असतात आणि सोयीने स्त्रीवादी किंवा स्त्रियांच्या उत्थानाचे निर्णय घेतोय असं दाखवत असतात. त्यांना मार्गदर्शनाची गरज नाही आहे. त्यांच्यात असलेला न्यूनगंड, त्यांना वाटणारी भीती, राजकारणामध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांचं चारित्र्यहनन होतं त्या पद्धतीचं, मग अगदी कुठल्याही पक्षाच्या असो, कुठल्याही पार्टीच्या असो, कुठल्याही विचारधारेच्या असो, त्यांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातं, ज्या पद्धतीने वागवलं जातं लाईव्हली किंवा व्हर्च्युअल जगामध्ये पण, तर त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या जगण्यावर होतो. म्हणजे तुम्हाला खूप राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या बायका पण अगदी कंटिन्यू अशा दिसतील एकदम की त्यांच्याकडं विचार स्वातंत्र्य आणि निर्णय स्वातंत्र्य आहे की नाही हे पण कळायला मार्ग उरत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे ज्या समाजात जन्मले तोच समाज आजही राजकारणाचा अर्थ किंवा व्यवसाय, धंदा, शिक्षण या क्षेत्रात आजही पिछाडलेला आहे. अजूनही या समाजात अण्णाभाऊ यांचा विचार रुजलेला नाही. मी मगाशी बोलताना तेच बोलत होते की कसं आहे की माहिती आहे का, मला तुम्ही एका विशिष्ट विषयावर बोलायला बोलले, त्याच्यामुळं मी बाकीच्या गोष्टींवर बोलणं थोडंसं टाळत होते. आता तुम्ही मुद्दा काढला म्हणून बोलते आहे. अण्णाभाऊ साठेंनी ज्या बाबासाहेबांचा हात धरला आणि ते पुढे निघाले,
लोकांना त्याच बाबासाहेबांच्या विचारावर चालताना संकोच होतो बऱ्याच जणांना, सगळ्यांना नाही. बरेच लोक आज प्रामाणिकपणे या सगळ्यासाठी काम करत आहेत, पण त्याची तुलनेने संख्या कमी आहे. अज्ञान खूप आहे, पोटाची भूक मोठी आहे. अज्ञानातनं पोटाची भूक, त्यातनं येणारा संघर्ष आणि खोट्या दांभिक अस्मिता याचं होणारं राजकारण आणि त्यातनं अस्मितांमध्ये लोकांना पेटवून ठेवण्याचं जे काम राजकारणी करतात त्याला पडलेले बळी. हे बळी का पडतात तर ती परत अज्ञान, कारण की त्यांनी अण्णाभाऊ साठे पूर्णतः वाचलेले नाहीत, त्यातले त्यांचे कामगार प्रश्न वाचलेले नाहीत, त्यांनी त्यांच्यातलं शोषण वाचलेलं नाही, जात व्यवस्था त्यांना माहिती नाही आहे, इथलं राजकारणातलं वास्तव माहीत नाही, राजकारणातला सक्रिय सहभाग कशाला म्हणतात, लोकशाही त्यांच्यासाठी पण आहे ही सुद्धा बऱ्याच जणांना कल्पना नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रिव्हिलेज आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यात ते सुद्धा कमी पडतात, कारण की त्यांनासुद्धा असं वाटतं की आता काय आपल्याला नोकरी मिळाली. म्हणजे अण्णाभाऊ साठे किंवा महापुरुषांना मानणारी लोक जी त्यांच्या धोरणांवर, त्यांच्या जीवावर मोठी झाली आणि त्यांनी त्यांचं कर्तृत्व परत मागच्यांना सांगितलं नाही किंवा त्यांना मागून पुढं आणलं नाही, त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी येते की त्यांनी स्टेबल झाले, चांगलं त्यांचं व्यवस्थित झालं तर त्यांनी ब्राह्मणी संस्कृतीच्या वाहक लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसणं पसंत केलं, पण स्वतःच्या लोकांच्या पुनरुत्थानासाठी, त्यांना अंधश्रद्धांमधनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. म्हणजे आज हिजडा म्हणून जेव्हा समूहांमध्ये फिरते वेगवेगळ्या, तर सगळ्यात जास्त अज्ञान जर कुणामध्ये असेल तर त्यातलाच एक समूह, त्या अज्ञान बाळगणारे खूप सारे समूह आहेत, त्यातला एक समूह म्हणजे अण्णाभाऊ साठेंना फॉलो करणारा समुदाय आहे. वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावावर स्वतःची मुलं सोडणं, त्यांना वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावावर मुलींना परड्या देणं किंवा अंगात, ह्या सगळ्या अवैज्ञानिक गोष्टींची कास धरल्यामुळं करण्याकौटाळ्यांच्या नादी लागणं, पारंपरिक व्यवसायाला अपडेट न करता किंवा मूळ स्वरूपातच जगण्यामध्ये हे वाटणं किंवा आम्ही दलितांमधील ब्राह्मण आहोत या भ्रमात राहणं. तर अशी खूप सारी कारणं आहेत ज्याच्यावर लोकांनी बोलणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की अंतर्गत चर्चा झाली तर हे खूप महत्त्वाचं ठरेल. माझ्यासारख्या बाहेरचीनी येऊन त्याच्यावर बोलणं तितकं महत्त्वाचं नाही आहे. अंतर्गत एकजुटी होणं, एक नेतृत्वाखाली एकत्र येणं आणि त्याच्यावर चर्चा होणं, कारण की तुमच्या मुलांना शिक्षणासोबतच सामाजिक भान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि येत्या काळामध्ये अब्राह्मणी संस्कृती जर हवी असेल, जात व्यवस्थेच्या उतरंडीमधलं शोषण नको हवं असेल, तर तुम्हाला बाबासाहेबांशिवाय आजच्या घडीला वेगळा पर्याय नाही आहे, जो स्वतः अण्णाभाऊ साठेंना सुद्धा समजला होता. आणि तो मला असं वाटतं की अनुयायांनी पण तो स्वीकारावा लवकर आणि त्या मार्गावर निघावं, म्हणजे येणाऱ्या पिढ्यांचं कमी नुकसान होईल. मारुती कसाब नाव आहे, तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. थँक्यू. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही मेसेज करा, मी देते. गुगलला जर तुम्ही PDF वाचलं त्यांचं अण्णाभाऊ साठेंचं, तर तुम्हाला लक्षात येईल की अण्णाभाऊ साठेंच्या सुरुवातीच्या काळात, कारण की ते स्वतः कामगार होते, ते कामगार चळवळीतनं उभे राहिले, म्हणून त्यांच्यावर सुरुवातीला कम्युनिस्टांचा साम्यवादाचा मोठा परिणाम होता, पण त्यांच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा परिणाम झाला आणि त्यांनी त्या अनुषंगाने खूप मोठं काम केलेलं आहे. असे बरेच संदर्भ तुम्हाला गुगलला मिळतील, तुम्ही ते वाचू शकता.
थँक्यू गणेशजी. माझ्या पद्धतीने, माझ्या परीने, अर्थात ही परफेक्ट मांडणी नाही आहे, मी स्वतःही म्हणते आहे. खूप सविस्तर आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकतो हा विषय. आय होप सो पुढच्या वेळेस मी नक्की अजून चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करीन. हे खूपच ऑल ओव्हर फक्त सारांश असल्यासारखं वाटत होतं, मला स्वतःला तसं वाटलं. पण नक्कीच भविष्यामध्ये मला याच्यावर डिटेलमध्ये बोलायला आवडेल, मी तसा प्रयत्न करेन. थँक्यू अमरजी. जय भीम, जय शिवराय. प्रमोदजी नक्कीच. अतिशजी पूर्ण पहा नंतर. काही एवढं खास आणि पूर्ण विषय कवर नाही केला मी, माझ्या पद्धतीने मी पूर्ण जेवढं जमलं तेवढं. श्रीधर चिलवंत, ओके. माझा नंबर आहे 9922640622. तुम्ही हे लाईव्ह हे झाल्यानंतर आत्ताचा मिनिट लक्षात ठेवून तुम्ही रिकवर करू शकता. 9922640622. सो मला नक्की बीडला यायला आवडेल एकदा, आणि तुम्हा सगळ्यांना बीड जवळच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना, भावांना भेटायला, बहिणींना भेटायला आवडेल. सो आपण त्या पद्धतीने कधीतरी प्लॅनिंग करूया. ओके. सो ठीक आहे, बाय, सी यू, जय भीम. मी निघते आता. परत एकदा मला असं वाटतं की आपण अण्णाभाऊ साठेंच्या जगबद्दल घालून घाव मला सांगून गेले भीमराव या वाक्याचा विचार केला पाहिजे किमान महिलांनी, आणि आपल्या वाटा तयार केल्या पाहिजे. जय भीम.